जालन्यातील पकडलेल्या त्या मांस प्रकरणाचा अखेर उलगडा. गोमांस असल्याचे दावे ठरले फेल. कंटेनरमध्ये गोमांस असल्याचा होत होता दावा. वैद्यकीय तपासणीनंतर आढळला म्हशीचा मांस. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची माहिती. 2 दिवसांपूर्वी जालन्यात संशयावरून पकडण्यात आलेल्या 3 मांस वाहतूक करणाऱ्या कंटेनरबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. गोमांस असल्याच्या संशयावरून हे कंटेनर चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर यामध्ये म्हशीचे मांस असल्याचे निष्पन्न झाले आहे. चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या 3ही कंटेनरमधील मांसाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. लॅब तपासणीच्या अहवालात ते मांस म्हशीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे संशयावरून केले जाणारे सर्व दावे फेल ठरले आहे. मांस वाहतुकी करणारे 3 कंटेनर्स आपण काल पकडले होते. त्यामध्ये गोवंश वाहतूक गोवंशाचं मांस वाहतूक होत असावी असा संशय होता. त्यावरून आपण पोलीस स्टेशनला लावलेले होते. त्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता. मग आपण त्याचे रितसर सॅम्पल काढलेले होते आणि ते सॅम्पल सीए करता तपासणी करता पाठवले. आमचे चंदनझिराचे पी आय पवार साहेब यांनी तिथं फॉलोअप करून रिपोर्ट लवकरात लवकर प्राप्त होतील या दृष्टीने प्रयत्न केले आणि ते अत्यंत कमी वेळेमध्ये आज रिपोर्ट आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्यावर आधारित आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो. त्या रिपोर्टामध्येच असं म्हटलेलं आहे अहवालामध्ये की हे म्हशीचं मांस आहे वाहतूक केलं जातं ते, जे की त्या वाहतूक करणाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरं आढळून आलेले. त्यानुसार आता आम्ही त्यामध्ये पुढील कारवाई करत आहोत.